कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हीच ती शिवाय का जी आपल्या उंबरठ्यात उभं राहून मोठ्याने म्हणाली होती की जोपर्यंत आशू मला घ्यायला येत नाही तोपर्यंत मी या घरात येणार नाही म्हणून? हीच ती शिवाय का जिला स्वाभिमान महत्वाचा वाटतो? मग तो स्वाभिमान गहाण टाकून तू आशूला का घेऊन गेली होतीस? आणि नुसतं नाही नेलंस, तू किडनॅप केलंस त्याला। आई, नाही, बस झालं आता। मी या मुलीला खडी फोडायला पाठवणार आहे। मी शब्द दिला होता आणि मी तो पूर्ण करणार आहे। आई, आशू, हे बघ, ह्या मुलीला अद्दल घडायलाच हवी। अहो ताई, असं नका हो करू। आई म्हणून तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटते ना? मग वेळेची तडजोड म्हणून जेव्हा हे लग्न झालं त्या दिवसापासून आजपर्यंत मी आशूची फक्त काळजीच करत आली, आणि ही काळजी मी आता संपवणार आहे। सीता जरा ऐकून तरी। नाही, मी काही ऐकून घेणार नाहीये। या मुलीला मी सहजासहजी सोडणार नाहीये ह्या वेळेला। आई, अगं तिची काही चूक नाहीये, पण आशू, हे बघ तिने अरे काय बोलतोस तू? तुला कल्पना नाहीये का ही मुलगी काय करू शकते त्याची? बरं, सगळं करेल आणि मग नामानिराही राहील, मी काही केलंच नाही असं दाखवेल। अरे तुझ्या जीवावर बेतलं होतं तेव्हा तोही हल्ला हिनेच घडवून आणला होता ना, विसरलास का तू? सगळे जुने अनुभव आठवत नाहीयेत का तुला? अगं आई, ते जे सगळं झालं होतं ना, थांब आशू, आधी या मुलीचा बंदोबस्त करू दे मला। सांग, कुठे घेऊन गेली होतीस तू आशूला आणि का केलंस असं? त्याचं लग्न होऊ नये म्हणून ना? अगं तुमचं नातं संपलंय ना आता, मग आताही त्याला तुला जगू द्यायचं नाहीये का सुखाने? नाही, मी असं कबूल करणार नाही। अहो सीताई, पण तिनं खरंच काही केलेलं नसेल तर? ते आता पोलीस ठरवतील। सुहास, फोन लाव पोलिसांना। आत्ता तर कीर्तीने पोलिसांना सांगितलं आशूशी बोलणं झालंय, आता आम्हीच अडकू। सीता हे जरा अति होतंय। हो, अतिच होतंय हे सगळं। एक मिनिट ऐकून घेशील माझं? आशू, तुला माहित नाही इथे काय परिस्थिती झाली होती। आई, मला माहिती आहे, माझं ऐकून घे। मी तुला सगळं सांगतो, फक्त त्याआधी मला एक काम करू दे। नाही, हे बघ आशू, आधी जे झालंय ना त्याचा आपण सोक्ष मोक्ष लावायला हवा। सुहास, फोन का लावत नाहीयेस तू? कीर्ती, तू फोन लाव। अगं काय, फोन लाव ना। कुणालाच काही करायचं नाहीये का? दे। नमस्कार साहेब, मी सीता देसाई बोलते। हो, त्याच संदर्भात। साहेब तुम्ही इकडे या, आरोपी आमच्या समोर आहे। सीता, बास झालं। काय चाललंय? काहीही समजून न घेता शिवाला आरोपी कसं काय म्हणू शकतेस तू? आरोपी आहे ती। भर लग्नात तिने माझ्या आशूला पळवून नेलं, त्याचं सुख हिरावून नेण्याचा प्रयत्न केलाय तिने।
त्याची अवस्था बघा एकदा. आई अगं मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय तुला, तू ऐकूनच घेत नाहीयेस माझं. अरे काय आता सांगायचंय तुला? आता तू आलायस ना, आता सेफ आहेस तू. पोलीस येतील आणि योग्य माणसाला शिक्षा सुद्धा देतील. तिच्याकडे बघतेस, माझ्या इतकंच तिलाही लागलंय. ती तिची कर्माची फळं आहेत. कसलं कर्म सीता? शिवानं आशूवर प्रेम केलं याची शिक्षा तिला द्यायची आहे का? शिक्षा तिला तिच्या चुकांची होणारच आहे. पण माझ्या मुलीची काय चूक आहे सगळ्यात? आई प्लीज. नेहा थांब. आशूला जर न्याय मिळणार असेल तर माझ्या नेहालाही मिळायलाच हवं. न्याय मिळणार आहे. आज आशू आणि नेहाचं लग्न नक्की होणार आहे. या साहेब, ही आहे आरोपी. पकडा हिला. ताई असं नका हो करू. अगं शिवानी तू काहीतरी बोल ना, खरं सांग ना काय झालंय ते त्यांना. हो ताई खरंच त्याची काही चूक नाही, ऐका ना ताई. तू सांग ना शिवानी. काय सांगणार आहे ती? साहेब, हिनी माझ्या मुलाला किडनॅप केलंय. अवस्था बघा याची. पकडा तिला. साहेब, अहो माझ्या लेकरानं काही बी केलेलं नाहीये. काहीही केलं नाहीये. गैरसमज आहेत तुझे. अहो कसले गैरसमज? या मुलीने माझ्या आशूवर हल्ला केला ते एकदा मी सहन केलं ना, या वेळेला मी सहन करणार नाही. आई प्लीज प्लीज तू थांब. साहेब तुम्ही थांबा, हे सगळं चुकीचं आहे. अरे आशू, तू भोळा आहेस बाळा, तुला कळत नाहीये. हिने काहीतरी खोटं सांगून भुरळ घातलीये तुला. काय सांगितलंस तू आशूला? काय ग? सांग ना. बघा, आता मान खाली घालून उभी आहे नेहमीप्रमाणे. चूक आहे ना तिची, म्हणून गप्प बसली. शिवा, तू आता कितीही माफी माग, मी तुला यावेळी माफ करणार नाहीये. तुला शिक्षा होणारच आहे. साहेब, तुम्ही हिला अटक करा. तुम्ही हिला घेऊन जा माझ्या डोळ्यासमोरून. आई बास अगं, बास. आता मला बोलू दे. आता मुहूर्ताची 5 मिनिटं बाकी आहे. आता मुहूर्त टळला तर पुढे 2 महिने मुहूर्त नाहीये. सीता, अरे काय चाललंय हे? मुहूर्त. आई तू थांब ना जरा. काकू मला माफ करा, पण आता जे मी करणार आहे ते माझ्या मनासारखं करणार आहे. मला 1 मिनिट द्या, मी आलोच. गुरुजी मी आलोच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.